भारताने जापानला मागे टाकत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे जाहीर केले आहे. पण हे आकडे फक्त आकडे आहेत का? एक साधा प्रश्न विचारतो, GDP वाढलाय ना, मग तुमच्या खिशातले पैसे वाढले आहेत का? तसं म्हणायला 4.19 ट्रिलियन डॉलरचे यश काही छोटं नाही. एक कन्सेप्ट असते GDP पर कॅपिटा. याचा विचार केला तर आपण जरी जापानला मागे टाकले असले तरी आपला जगात 143वा क्रमांक येतो. हीच तर खरी गंमत आहे. आता हे समजण्यासाठी एक छोटेसे उदाहरण देतो. समजा 2 देश आहेत, देश A आणि देश B. आता देश A मध्ये 20 लोक राहत आहेत व त्यांचा GDP 10 लाख आहे. तसेच देश B मध्ये 3 लोक राहत आहेत आणि त्यांचा GDP 9 लाख आहे. या केसमध्ये देश Aचा GDP देश B पेक्षा जास्त दिसून येत आहे. पण वास्तविकता पाहता देश A मधल्या प्रत्येक जणाच्या वाटेला 50,000 रुपये येतात, पण मात्र देश B मधल्या प्रत्येक जणाच्या वाटेला 3 लाख रुपये येतात. आता सहज कळते या गोष्टीचा खरा इफेक्ट तेथील लोकांच्या जीवनशैली व तेथील प्रगतीवर होत आहे. याच गोष्टीला तर प्रतिव्यक्ती GDP म्हणजेच GDP पर कॅपिटा म्हणतात. आता जर विचार केला तर भारताचा पर कॅपिटा GDP येतो $2,937 म्हणजेच 2,58,815 रुपये, जो की एक व्यक्ती एका वर्षात कमवतो. पण हा आकडा एवढा कमी आहे की आपण जगात 143व्या क्रमांकावर येतो. आता विचार करा, जर मी म्हणालो हा आकडा सुद्धा खोटा आहे, हो खरंच, कारण GDP पर कॅपिटा इन्कम इनइक्वॅलिटी नाही दाखवत. आता हे दाखवण्यासाठी एक सोपे उदाहरण देतो. समजा एक देशात 5 लोक राहत आहेत, त्यातला एक जण 10 लाख रुपये कमवतो व बाकीचे 4 जण प्रत्येकी 10,000 कमावतात. आता या देशाचा GDP झाला 10,40,000 रुपये आणि याचा पर कॅपिटा GDP काढला तर तो येतो 2,08,000 रुपये. पण ॲक्च्युअलमध्ये हे खरं असं आहे का? हीच तर खरी रियालिटी आहे GDPची, ज्यामध्ये श्रीमंत दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललाय, गरीब आणखी गरीब. आपल्याकडे जगातली सर्वात मोठी लोकसंख्या आहे, पण त्या लोकसंख्येत 13.5% लोक अजूनही कुपोषित आहेत. सर्वात जास्त युवा पिढी ही आपल्याकडेच आहे, पण बेरोजगारी अशी की पिओनच्या नोकरीसाठी सुद्धा PhD झालेले अर्ज करत आहेत. जगात सर्वात जास्त इंटरनेट यूज करणाऱ्यांमध्ये आपला 2रा क्रमांक येतो, पण आपला युवा गट वल्गर रील्स व बिग बॉसवर दिवस घालवतो. सर्वात मोठं लेबर मार्केट असूनही 500 रुपये कमवणं अवघड आहे. म्हणूनच एका बाजूला लक्झरी कार आणि प्रायव्हेट जेट दिसतात, तर दुसऱ्या बाजूला लाखो लोक 200 रुपयासाठी दिवसभर राबतात. भारताचा GDP 4थ्या क्रमांकावर गेला ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. पण खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक तरुणाला रोजगार मिळेल, प्रत्येक कामगाराला योग्य वेतन मिळेल आणि प्रत्येक कुटुंबाला समाधानाचे जीवन मिळेल. धन्यवाद.